हाय हॅलो नमस्कार. पायलच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त कमेंट केल्या की दीदी व्लॉग का येत नाही एवढे दिवस. आपले यूट्यूबला सुद्धा व्लॉग येत नव्हते आणि इन्स्टावरती सुद्धा येत नाही आहे आणि त्यामागे भरपूर सारी कारणं आहेत. ते मी तुम्हाला हळूहळू सांगेलच. पण आता कसं आहे, सगळंच जर तुम्हाला सांगितलं ना तर खूप जास्त दंगल होईल आमच्या घरात. तर तुम्हाला सांगते आता मी, संक्रांतच्या नंतर आहे ना किंक्रात असते आणि ती किंक्रात माझ्यावरच आली यावर्षी, मला असं वाटतंय. कारण खूप माझं हे वर्ष आहे ना, वर्षाची सुरुवातच घाण झाली आहे. तर हे वर्ष कसं जाणार त्याचं मला टेन्शन आलंय. असो, आता टेन्शन तर सगळ्यांच्या आयुष्यात असतं, बरोबर ना. मी कोणती महाराणी थोडी आहे की माझ्या आयुष्यात टेन्शन नाही आहे. तर आता आहे ना, मला 7वा महिना लागला आहे आणि आता फक्त 3च महिने राहिले तर डिलिव्हरीला. तर हे 3 महिने चांगले जावं हेच मी देवाकडे प्रार्थना करते की हे 3 महिने चांगले एकदम माझे सुखरूप जावे. पण एवढं टेन्शन असताना सुद्धा आम्ही खायचं कधीच सोडत नाही. आम्ही एवढं टेन्शन असून सुद्धा पाणीपुरी खायला गेलो लगेच. कारण कसं आहे माहिती का, मी जेव्हा नाराज असते ना तेव्हा माझा नवरा माझ्या खूप जास्त पुढं पुढं करतो आणि मला काय हेच पाहिजे असतं, म्हणून मी सारखी रुसतच असते. त्याच्यानंतर रात्री डिनरला सुद्धा बाहेर गेलो. तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि फॉलो करायला अजिबात नका विसरू.